बिरसा मुंडा ज्या महिलांना चुलीच्या पलीकडे नेऊन खऱ्या अर्थाने सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत ज्यांच्या माईने ज्यांच्या दिशेने पोहोचवलं, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची उद्या जयंती साजरी होते. आणि या जयंतीच्या पूर्व संध्येला म्हणजे आजच्या शुभदिनी ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या वतीनं समाज कल्याण निधीतून अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा आजचा कार्यक्रम आहे. ते व्यासपीठ या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. सन्माननीय प्रशासक, सन्माननीय प्रशासकीय समिती, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. खरं तर कार्यक्रमाचा हा औचित्य आहे. माझाही या गावामधला हा ग्रामसेवक अधिकारी म्हणून हजर झाल्यानंतर सागरभाऊ पहिलाच कार्यक्रम आहे. परंतु आपण सर्वांनी जर चांगलं सहकार्य केलं तर सागरभाऊ, मी सांगतो की पुढील काळामध्ये आपण एक चांगलं योजनांचं शिबिर घेऊ. म्हणजे आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत, सभापती साहेब आहेत, आपण आज या ठिकाणी 15% मधून आपण आपला जे काही प्रेमाची भेट आहे ती आपण देणार आहोत. तर या पलीकडे जर खऱ्या अर्थाने दुर्बल घटकातील जर लाभार्थी स्वतःच्या पायावर सक्षमपणे जर उभा राहिला तर खऱ्या अर्थाने गावाचा सर्वांगीण विकास होईल. या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या कृषी योजना असतील, महिला बाल कल्याणच्या योजना असतील, मनरेगाच्या योजना असतील, स्टेटच्या कृषीच्या योजना असतील किंवा सीएमजीपीतून आता अलीकडे 35% अनुदानाच्या योजना आहेत. म्हणजे आता आपले लाभार्थी शिकलेले आहेत, महिलांसाठी 35% अनुदानाच्या योजना आहेत. तर ह्या योजनांचा जर आपण शिबिर घेतला तर निश्चितच आपल्या या महसूल गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक चांगली योजना राबवता येईल. मनरेगाच्या माध्यमातून मी इथे उपस्थित लाभार्थ्यांना सांगतो की आपला जरी गोडाऊन झोन असला पण जे शेतकरी शेती करतायत तर तुम्हाला 95% सबसिडीमध्ये पोलिओ होत आहे. तुम्हाला फलबाग लागवड सबसिडीमध्ये, 5 लाखाची वीट तुम्हाला सिंचन वीट सबसिडीमध्ये. या जर विविध योजना जर आपल्याला राबवायच्या असेल, कुक्कुटपालन सेड असेल, गोठा सेड असेल, तर आपण ग्रामपंचायत संपर्क साधा. ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत, ग्रामपंचायतची जी समिती आहे, ग्रामपंचायतचे प्रशासक आहेत, मी स्वतः ग्रामसेवक आहे, आजी माझे आपले लोकप्रतिनिधी आहेत, निश्चितच तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील. या ठिकाणी वेळेवर मी फार काय बोलत नाही. पुन्हा एकदा उद्या आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. जयंतीच्या आपल्याला मनपूर्वक आदरपूर्वक शुभेच्छा देतोय. आणि पुढील काळामध्ये आपण एक आपलं हे ग्रामपंचायत हे आपलं ऋणानुबंध एक रक्ताचं नातं जुळलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण काम करूया आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. या ठिकाणी या आयोजनामध्ये प्रशासक राजूताई, संगीताताई माने, आमचे ग्रामपंचायत कमिटीचे माजी सरपंच तुकारामभाऊ फिरंगणे, मागेताई आणि या ठिकाणी सर्व माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगले योगदान दिलं, त्यांचं आभार व्यक्त करतोय. याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण या वृत्तसंकलन या ठिकाणी कळत आहात, निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने ही बातमी आपण सर्वांपर्यंत पोहोचवाल. आणि या ठिकाणी निवेदक सुद्धा खूप सुंदर असं निवेदन करत आहेत. सर्व ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतोय. खरं तर हा कार्यक्रम आम्ही जवळजवळ जानेवारी महिन्यामध्येच लावायचं ठरवलं होतं आणि साहित्य देखील आणून आम्ही ठेवलं. त्याच्यानंतर निमंत्रण सुद्धा ग्रामस्थांना आम्ही दिले, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्ही थोडं कार्यक्रम लांबवलं, म्हणजे लांबतं केलं. तर आम्ही आदिवासी 15% निधीमधून ब्लँकेट आणि हांडा कलशी वाटप केले आणि त्याच निमित्ताने नेत्र तपासणीचं शिबिर सुद्धा लावलं. कशा प्रकारे नागरिकांचा, आदिवासी बांधवांचा आपल्याला प्रतिसाद मिळाला आणि कुठून बांधव आपले आले होते? आता कुकसा ग्रामपंचायत मध्ये एकूण 7 गावं आहेत. उसरोली, जांभूलपाडा, त्याच्यानंतर वाकीपाडा, भावाले, कुकसा, भोईरगाव, बोरिवली अशी एकूण 7 गावांची आमची आदिवासी वस्ती आहे. आणि एकूणच आमचे टोटल जवळजवळ 35 आदिवासी कुटुंब आहेत. आता विकास कामांचं बोलायचं झालं तर गेल्या 5 वर्षात आम्ही भरपूर या ग्रामपंचायतच्या बॉडीने विकास कामे केली आहेत आणि यापुढेही विकास कामे होतच राहतील. आणि आता देखील संगीता राजू माने ही प्रशासक म्हणून काम करते आणि या प्रशासकाच्या कारभारामध्ये जवळजवळ माझ्या अंदाजात आता 1.5 महिना हा चालू आहे आणि या 1.5 महिन्यामध्ये ग्रामस्थांच्या बऱ्यापैकी आम्ही समस्या सॉल्व्ह केल्यात. आजच्या कार्यक्रमाला तर खरे प्रमुख पाहुणे म्हणजे आपल्या श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित हे येणार होते आणि तसेच ते आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जा आहे त्यांना, ते येणार होते, पण काही कारणास्तव ते आले नाही आणि त्यांच्या जागेवर सागर देसक
ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्रमजीवी संघटनेचे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आज प्राधान्य दिलं. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो यामुळे. आज कुक्षे ग्रामपंचायतच्या वतीने आमच्या सन्माननीय प्रशासक संगीताताई माने, सर्व प्रशासकीय समिती सदस्य, राजू भाऊ, या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, याचबरोबर गावातील आजी माजी सरपंच, माजी लोकप्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा भव्यदिव्य कार्यक्रम आपण पाहिलेला आहे. आज जे ग्रामपंचायतचं जे उत्पन्न असतंय त्याच्या 15% मधून आपण समाज कल्याण निधीच्या माध्यमातून जे वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्याचं वितरण आपण दरवर्षी करत असतोय. या माध्यमातून जे संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये हंडा कळशीचं वितरण आणि ब्लँकेटचं वितरण आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासक संगीताताई आणि आमची समिती याचबरोबर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने निश्चितच येणाऱ्या पुढच्या काळातही चांगल्या प्रकारची योजना राबवल्या जातील यात कुठली शंका नाही. आणि आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले, आपलंही मी आमच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने वेदना जाणाव्या जागो संवेदना, दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. जेव्हा मी ग्रामसेवक असो किंवा आमच्या ताई असो, जेव्हा आपण एखाद्या जबाबदार खुर्चीवर जेव्हा बसतो, प्रशासकीय कारभार करत असतो, तेव्हा खऱ्या अर्थाने वंचित घटकापर्यंत जाऊन, तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन ज्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना जर आपण वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ दिला तर त्यांचं निश्चित जीवनमान आहे ते उंचावलं जाईल, त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुढील काळामध्ये एक सर्व शासकीय योजनांचं शिबिर घेण्याच्याबद्दल आम्ही नियोजन लवकरच करणार आहोत, की जेणेकरून त्यांना कृषी विभागाच्या योजना असतील, मनरेगाच्या योजना असतील, CMDPच्या योजना असतील, अशा विविध योजना जर आपण दिल्या तर खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत जो आपण आज म्हणत आहोत, तर खऱ्या अर्थाने जोपर्यंत प्रत्येक घरामध्ये रोजगार निर्मिती होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांचं दुःख दूर होऊ शकत. या दृष्टिकोनातून आमचं पुढचं नियोजन निश्चितच हे आशादायी असेल. आज या ठिकाणी राजू भाऊंनी विशेष प्रयत्न केले, जे आरोग्य शिबिराचं जे समन्वय साधलं तर त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण कुक्षे ग्रामपंचायत हद्दीतील नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे, की जेणेकरून ह्या ठिकाणी ज्यांना मोतीबिंदू सारखा कुठला इन्फेक्शन असेल किंवा ज्यांना दृष्टीदोष असेल त्या संदर्भात या ठिकाणी तपासणी होत आहे आणि पुढील त्यांना उपचार सुद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून, NGO चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणार आहे. जे सन्माननीय श्रमजीवी संघटनेचे प्रमुख अतिथी उपस्थित राहिले, ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले, जेव्हा अशी सन्माननीय उपस्थिती जेव्हा या कार्यक्रमाला लाभते तेव्हा काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळत असते आणि त्यांची प्रेरणा, त्यांचा आदर्श आणि त्यांची कौतुकाची थाप सोबत घेऊन आपण काम करायला एक वेगळा आनंद मिळत असतो. ते आपला अमूल्य वेळ दिला, या सर्व लोकप्रतिनिधींचं ग्रामस्थांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, शांततेमध्ये हा कार्यक्रम एकदम संपन्न झालेले आहे त्यांचा. आणि याचबरोबर आपण शेवटच्या क्षणापर्यंत वृत्त संकलन करत आहात, आपल्या माध्यमातून अनेक माणसांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे. आपल्या सर्वांचं मी प्रशासक संगीताताई माने आणि मी स्वतः ग्रामसेवक शरद खर्डे, आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.